So guys, today we have MT50. MT50 is a naked bike. जापानमध्ये तयार होते. This is a naked fusion bike आणि आपण फ्रंट लुक पाहू शकता. इथं 2 LED लाईट्स आणि हॅलोजन लाईट दिला आहे. इंग्लिशची गोष्ट केली इथे आहे पॉवर स्टार्ट. या साईडला पॉवर स्टार्ट आहे. इथे आहे इंडिकेटर. या ठिकाणी ऑन आणि या ठिकाणी पास ऑन. सीटबद्दल बोलले तर सीट आहे 182 आणि त्याची सीट आहे बघितलं तर खूप मोठी दिली आहे. म्हणजे मागची सीट आहे जी टुरिस्ट सीट म्हणतो आपण ती खूप लहान दिली आहे. या ठिकाणी तो बार दिले जातात जी सेफ्टीसाठी आहे. या ठिकाणी हे जे ग्रिल दिले आहे ते स्टीलचे आहे. आणि मागच्या साईडला आपण पाहिले तर टेल लाईट आहे जी LED मध्ये आहे. खाली हॅलोजन लाईट आहे जी नंबर प्लेट जवळ येते. या ठिकाणी पाहिले तर 2 LED इंडिकेटर्स आहेत. या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी 220 mm ची डिस्प्ले दिली आहे आणि समोरच्या ठिकाणी बघितली तर 282 ची. या ठिकाणी आपल्याला फायबर जास्त येणारे ब्रेक पाहायला मिळतात. या ठिकाणी पाहिजे त्याचे स्कोप गोल्डन लुकमध्ये आहे, गोल्डन कलरमध्ये, ज्यामुळे तो लुक अजूनही छान दिसतो. कलरची गोष्ट केली तर टँकला डार्क ब्लू कलर आहे. समोर बघितलं तर मोरपंखी कलर आहे. या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलं तर एअर फिल्टर दिसतो. आणि गाडीच्या इंजनबद्दल बोललं दिस इज अ लिक्विड कूल इंजन आणि या ठिकाणी तो 14.1 BHP टॉर्क जनरेट करतो. आपण घेत आहोत या बाईकचा राईड रिव्ह्यू. And now we taking this bike top. आपण या गाडीचा टॉर्क जनरेशन किती फास्ट आहे ते चेक करूया एकदा. आपण या गाडीचा राईड रिव्ह्यू घेतला आहे. या गाडीचं वेट म्हटलं एकदम फ्रंटमध्ये आहे, त्यामुळे चालायला रायडिंग पोझिशन एकदम छान येते. गाडी चालवायला रायडिंगला खूप सॉफ्ट आहे. या गाडीबद्दल डिसॲडव्हान्टेजबद्दल बोललो तर ज्यावेळेस आपण इंडिकेटर शो करतो त्यावेळेस या गाडीचा साऊंड येत नाही, त्यामुळे रायडरला थोडी चालवताना त्रास होतो. सो गाईज, आय होप तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल. तर या व्हिडिओमध्ये बस इतकेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.